परमेश्वरामध्ये मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. परमेश्वराचं गौरव करण्याबद्दल आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद 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 येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतोस. तुझे का माझा राजा, पुन्हा एकदा माझ्या राजा शाबादाच्या सायंकाळी राजा आम्हा प्रत्येकाला बाप्पा तुझ्या ऑनलाईन सहभागितेमध्ये बाप्पा तुझ्या प्रार्थनेमध्ये तू घेऊन आला सुक्का मानतो बाप्पा. खरखर राजा प्रार्थना करतो विशेष करून बाप्पा जितके लोक आज जोडले जातील यानंतर बाप्पा तुझं गौरव पाहतील राजा. ते प्रत्येकाला बाप्पा तू आशीर्वाद दे राजा. त्या प्रत्येकाकडून तुझं गौरव करून घे माझ्या पित्या. खरखर राजा आम्ही विशेष प्रार्थना करतो माझ्या पित्या, आमचं प्रत्येकाचं अंतकरण बदल बाप्पा. आमच्या अंतकरणातील बाप्पा सर्व म्हणेल तू काढून टाक राजा. आम्हाला तुझ्या आज्ञा तुझ्या भयात वाढ माझ्या पित्या आणि तुझं गौरवासाठी आम्हाला प्रत्येकाला तू तयार कर माझ्या पित्या. माझी प्रार्थना ऐकली तुझं येशूच्या नावात मागतो म्हणून नाही. करता हूँ मैं तेरी चिंता, तो क्यों चिंता करता है. करता हूँ मैं तेरी चिंता, तो क्यों चिंता करता है. आंसुओं की घाटियों में हाथ न छोड़ूंगा तेरा. आंसुओं की घाटियों में हाथ न छोड़ूंगा तेरा. मेरी महिमा तो देखेगा, खुद को मेरे हाथों में दे दे. मेरी महिमा तो देखेगा, खुद को मेरे हाथों में दे दे. मेरी शक्ति मैं तुझको देता हूँ, चलाऊंगा हर दिन मेरी कृपा में. मेरी शक्ति मैं तुझको देता हूँ, चलाऊंगा हर दिन मेरी कृपा में. करता हूँ मैं तेरी चिंता, तो क्यों चिंता करता है. करता हूँ मैं तेरी चिंता, तो क्यों चिंता करता है. आंसुओं की घाटियों में हाथ न छोड़ूंगा तेरा. आंसुओं की घाटियों में हाथ न छोड़ूंगा तेरा. अब्राहम का मैं परमेश्वर हूँ, अद्भुत कार्य क्यों न करूँ. अब्राहम का मैं परमेश्वर हूँ, अद्भुत कार्य क्यों न करूँ. लाल सागर में रास्ता दिया है, आज भी मैं करने के योग्य हूँ. लाल सागर में रास्ता दिया है, आज भी मैं करने के योग्य हूँ. करता हूँ मैं तेरी चिंता, तो क्यों चिंता करता है. करता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है. आंसुओं की घाटियों में हाथ न छोड़ूंगा तेरा. आंसुओं की घाटियों में हाथ न छोड़ूंगा तेरा. हाथ न छोड़ूंगा तेरा. हाथ न छोड़ूंगा तेरा. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. वचन वाचूया आपण.
धन्यवाद धन्यवाद माझे राजा. ओ येशू ख्रिस्त, या ठिकाणी आम्हाला तू पुन्हा एकदा घेऊन आला माझे राजा. तुझ्या नावाला धन्यवाद, तुझ्या नावाला बरं माझे राजा. ओ येशू ख्रिस्त, जे जे संदेश ऐकत आहे माझे राजा, त्या प्रत्येकाचा अंतःकरण त्यांचे विचार बदल माझे राजा. ओ येशू ख्रिस्त, जो संदेश पाळत साहेब सांगणार माझे राजा, त्या मार्गाने मी चालावं असंच तू घडवून येशू ख्रिस्त, त्यामध्ये आम्ही वाढावं असंच तू घडवून येशू ख्रिस्त. ओ येशू ख्रिस्त, आम्ही त्याद्वारे बदलले जावं असंच तू घडवून येशू ख्रिस्त. जो संदेश होणार माझे राजा, जे जे ऐकणार त्या प्रत्येकाला तुझ्या आरोग्याने तुझ्या आशीर्वाद करून तुला माझे राजा. ओ येशू ख्रिस्त, जे कोणी आजारात आहे माझे राजा, त्याला बरं कर माझे राजा, त्याला तुझ्या आरोग्याने तुझ्या आशीर्वाद करून तू कर माझे राजा. ते व्यक्ती संगीत माझे राजा, त्या व्यक्ती संगीत बोल माझे राजा, त्या व्यक्तीच्या आरोग्याच्या पूर्ण कर माझे राजा. ओ येशू ख्रिस्त, जो कोणी वाईट आहे माझे राजा, त्याचा अंतःकरण त्याचे विचार बदलून टाक माझे राजा, त्याचं जीवन तू बदलून टाक माझे राजा, त्याला कळा माझे राजा, तूच करा देव माझे राजा. ओ येशू ख्रिस्त, त्या प्रत्येकाने तुझ्याकडे वाढावं असंच तू घडवून येशू ख्रिस्त. तो संदेश होणार माझे राजा, तो आम्हाला समजावं कळावं माझे राजा, त्या मार्गाने आम्ही चालावं असंच तू घडवून येशू ख्रिस्त. प्रार्थना येशू तुझ्या प्रियांनी गोड नाम मागतो म्हणून तो येशू ख्रिस्त. आमेन. पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि वाटतो या ठिकाणी पुन्हा एकदा परमेश्वराने या ठिकाणी त्याच्या मंदिरामध्ये आणलेले पुन्हा एकदा ऑनलाईन पुन्हा एकदा ही भक्तीची वेळ परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला दिलेली आणि बरेच जण ऐकत आहेत, बरेच जण देवाचं वचन ऐकतायत आणि परमेश्वराच्या जवळ जाण्याचा ते प्रयत्न करत आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आज पुन्हा एकदा रूममध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो आणि या ठिकाणी जे वचन आलेलं आहे थोडक्यामध्ये आपण समजून घेणार आहे. पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. संध्याकाळची जी प्रार्थना विशेष करून आपण सुरुवात केलेली होती, बरेच वर्ष झाले आपण संध्याकाळी सुद्धा प्रार्थना भक्ती छोटीशी भक्ती सकाळची जी शाबाताची भक्ती ती जवळजवळ 3-3.5 तास चालली आणि संध्याकाळी 1 तास 1.5 तास आपली भक्ती या ठिकाणी होती. लॉकडाऊन असल्यामुळं आपण एक गीत आणि प्रार्थना आणि संदेश यावर भर देतोय. पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. परंतु ही संध्याकाळची जी प्रार्थना विशेष करून आपण जी सुरुवात केली ती आरोग्यासाठी आणि त्याची आठवण मी या ठिकाणी मी पुन्हा एकदा करून देतोय. बऱ्याच वेळेला तुमच्या प्रार्थना असतात, माझी तुमची भेट होत नाही, परंतु ज्यावेळेला तुम्ही पाहताय ऑनलाईन, ज्यावेळेला लाईव्ह तुम्ही पाहताय, त्यावेळेला जरूर तुम्ही मेसेज करत जा. तुमच्यासाठी या ठिकाणी प्रार्थना केली जाईल, कारण आपला जो प्रभू आहे, आपला जो येशू आपल्या प्रार्थना तो ऐकतोय, आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो. या ठिकाणी जे वचन आलेलं आहे बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलेलं असणार आहे, कारण रक्तस्रावी स्त्रीचं बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं आहे. ज्या वेळेला आपण वचनांकडे जातोय, त्रस्त झालेली आहे, 12 वर्ष पूर्ण त्रस्त होऊन ती गेलेली आहे. जे कमवायची रोज, जे तिच्या पदरात पडायचं सगळं वैद्यांवर तो पैसा खर्च होत राहिलेला होता. बऱ्याचदा आपल्या जीवनाचा जर आपण विचार केला, योग्य दिशा योग्य मार्ग जर सापडला नाही किंवा मार्ग दाखवणारा जर कुणी आपल्याला सापडला नाही तर बरंच नुकसान आपलं होत असतं. योबाच्या 33व्या अध्यायामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी सांगितलेले सन्मार्ग दाखवणारा, चांगला मार्ग दाखवणारा कुणीतरी असावा. आणि बऱ्याच वेळेला
परमेश्वर कधी कधी परीक्षा पाहतो. आणि बऱ्याच जणांची आपण साक्षी ऐकतोय की मी इथं गेलो, मी तिथं गेलो, मी तिथं गेलो, मी तिथं गेलो, आणि शेवटी येशूकडे आलो, येशूने मला परत केलं. कदाचित येशू परीक्षा पाहत असेल, किंवा त्याचं सामर्थ्य त्याला प्रकट करायचं. म्हणजे सत्य आणि असत्य यामध्ये पडताळा माणसाला व्हावा म्हणून कदाचित तो तसं करत असेल. मात्र ज्यावेळेला येशूकडे येतोय आपण, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पहिली गोष्ट तर ती इतरत्र फिरत नाही. पैसा खर्च करत राहील. ह्या वैद्याला दाखव, त्या वैद्याला दाखव, त्या वैद्याला दाखव, त्या वैद्याला दाखव, अशी 12 वर्ष निघून गेली. आणि जीवनाची 12 वर्ष निघून जाणं त्रासामध्ये भयंकर गोष्ट आहे. एखाद्या तुरुंगामध्ये शिक्षा झाल्यासारखं. म्हणजे ज्या सुखाची आपण अपेक्षा करतोय जीवनामध्ये, ते सुखच कुणीतरी हिरावून घेतल्यासारखं झालं. बेचैन झाले, उदासीनता तिच्यामध्ये भरलेली. मात्र ज्यावेळेला उदासीनता तिच्यामध्ये भरली, त्यावेळेला कुणीतरी तिला सांगितलं, आता एक महिनाभरापूर्वी एका बाईचा फोन आला, म्हटली पाळक साहेब आमचे नातेवाईक ऍडमिट आहेत, श्वास घ्यायचा त्यांना त्रास होतोय आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्या ठिकाणी ते खाटीवर त्या ठिकाणी असतील, मला माहित नाही, कारण मी फोनवरच, मला फोन नंबर दिला, त्या फोन नंबरवर मी फोन केला, प्रार्थना केली. तब्बल काल परवा फोन आला पुन्हा की पाळक साहेब ते पहिल्या पेशंटसाठी आपण प्रार्थना केली, त्यांना आरोग्य प्राप्त झालेलं आहे, आणि आता करुणा नावाच्या ताईसाठी प्रार्थना करा, कारण तिला आता सिरियस झालेली दवाखान्यात नेली. मला फोन नंबर देण्यात आला, मी प्रार्थना सांगायचं या ठिकाणी प्रभू आपला ऐकत असतो. फक्त सन्मार्ग दाखवणार कुणीतरी आपल्याला असं मिळाला पाहिजे, भेटला पाहिजे. आणि नेहमी ध्यानात ठेवा, चांगल्या गोष्टीच्या शोधात माणसाने असलं पाहिजे. योहान 5वा अध्याय आणि 39 वचन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सांगितलेले, तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. शास्त्र शोधायचं म्हणजे काहीतरी त्यातून चांगलं काढायचं, आपल्या जीवनातलं सत्य त्यामधून बाहेर काढायचं, ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून या ठिकाणी जेव्हा आपण पाहतोय 12 वर्ष ती त्रासलेली आहे. कानावरतीच्या पडलं, फक्त कानावरतीच्या पडलं. एवढ्या ठिकाणी तू फिरलेली आहेस, जर तू येशूला जाऊन जर भेटलीस तर तुझा रोग तात्काळ बरा होतो. आणि त्रासलेला माणूस लगेच विश्वास ठेवतो. तिने विश्वास ठेवला आणि येशूला जाता, आणि ही स्त्री पण ही गर्दी तिला समोर दिसते. मनात इच्छा आहे, दांडगी इच्छा आहे की मला आज येशूला भेटायचंय, आज येशूच्या जवळ मला जायचंय, आज येशूला मला सांगायचंय की मला तू बरं कर, मी त्रासलेले.
आणि बऱ्याच वेळेला जेव्हा आपण धर्म मार्गाने जेव्हा आपण चालतोय, धार्मिकतेकडे आपण जेव्हा वाटचाल करतो, तेव्हा सैतान नेहमी अडथळे निर्माण करतो. अडवणारे बरेच असतात. मला एक गोष्ट आठवते. एका मुलीचं लग्न म्हणजे जी हिमालयामध्ये एकदम डोंगर राजीमध्ये जिथं हिरवळ सगळीकडे अशा ठिकाणी ती राहते. आणि तिचं जे लग्न जमलं ओसाड प्रदेशामध्ये, म्हणजे हिरवळ सोडायची आणि ओसाड प्रदेशामध्ये तिचं लग्न त्या ठिकाणी झालं. पण लग्नापूर्वी ज्या डोंगरांवर ती बकऱ्या चारायची, त्या ठिकाणी एक पक्षी होता आणि त्या डोंगर राजीमध्ये, त्या पर्वताच्या रागांमध्ये तो नेहमी ओरडायचा आणि त्याचा जो आवाज होता तो जुहू जुहू. आणि तिथल्या लोकांनी त्या शब्दाचा, त्याच्या बोलण्याचा, त्या पक्षाच्या आवाजाचा अर्थ काढलेला होता, जाऊ का जाऊ का जाऊ का. या मुलीचं तर लग्न झालेलं होतं, लांबचा पल्ला, परिस्थिती गरिबीची. ओसाड रानात त्या ठिकाणी येऊन पडलेले. आणि साहजिकच लग्न झाल्यानंतर एक 2-3 दिवसांनी मुलीला कोणीतरी घ्यायला येत असायचं. आता पण कोणीतरी घ्यायला येत. आणि त्यावेळेला लांबचा पल्ला असल्यामुळं, परिस्थिती गरिबीची हालाकीची असल्यामुळं तिच्या घरून कोणी आलं. तिसरा दिवस उजाडला, पहाटे सुटली, सगळं काही काम केलं, वाट पाहिली वडिलांची, पण वडील आले नाही, भाऊ आला नाही, तिला न्यायला कोणी आला. निराश झाली. चौथा दिवस उजाडला, पुन्हा पहाटे उठली. आता मात्र तिला कळून चुकलेलं होतं की आपल्या घरचं कोणी येणार नाही. सगळं काम आटपलं, सासूबाईकडे गेली आणि सासूबाईला म्हटली, मला आईबापाकडे जायचंय, मला त्यांची फार आठवण. सासू तिच्याकडे पाहिलं, हसायला लागली. हसली, म्हटली, असं कर, तू आज नको जाऊ, तू उद्या जा, भोर चली जाना, म्हणजे पहाटेच उठ आणि तू. त्या नव्या नवरीला वाटलं, चला सासू बोलली, सासूचा मान राखायला पाहिजे. आणि तो दिवस जाऊ दिला. दुसऱ्या दिवशी ती उठली, पुन्हा सगळं काही आवडलं, भाकरी वगैरे सगळं काही केलं आणि सासूच्या जवळ गेली आणि सासूला म्हटली की सासूबाई, 5 दिवस झालेले, मला आईबापाची आठवण येते, मला त्यांच्याकडे जायचं. सासू पुन्हा गालातल्या गालात हसली, इतक्या प्रेमाने ती हसली आणि म्हटली की तू आज जाऊ नकोस, उद्या पहाटेच तांबडं फुटायच्या तू निघून जा. पुन्हा सासूचं ऐकलं, पुन्हा ती थांबली. असं करता करता महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले आणि रोज ती सासूला विचारायची, रोज सासू असून सांगायची, आज नको. पण एक दिवस असा उजाडला की तिने विचार केला, आज काही का व्हायला मी माझ्या आईबापाला भेटायला जाणार. सासूकडे गेली, पुन्हा तोच प्रश्न तिने केला की मला आईबापाला भेटायला जायचं. सासू पुन्हा उत्तरली की आज नको जाऊ, उद्या सकाळीच तू, उद्या तांबडं फुटायच्या आत. आज मात्र हिचं मन व्याकुळ झालेलं होतं, रडायला लागलेली ती, डोळ्यामध्ये अश्रू होते.
डबा वगैरे घेतला, टोपली डोक्यावर घेतली, निघाली. आणि विचार झाला, मी रोज विचारते सासू, पण सासू मला जाऊ देत नाही. आणि ती जाता 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 शिवावर त्या ठिकाणी जाऊन बसली. आणि विचार करता करता त्या उन्हात त्या ठिकाणी ती जाऊन बसली. विचार करता 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 कधी तिचा प्राण निघून गेला आणि ती खाली पडली. संध्याकाळ झाली. सगळे घराच्या दिशेने आनंदात निघत होते. जे रानामध्ये जनावरं गेलेले होते उधळत उधळत घराच्या दिशेने निघत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता की मी माझ्या घरी जाणार आहे. आणि ज्यावेळेला प्रत्येक जण येत होता, सगळे जनावर ज्यावेळेला येत होते, माणसं ज्यावेळेला रानातून येत होते, त्या शिवाच्या जवळ ती मुलगी त्या ठिकाणी पालथी पडलेली होती. जे उधळत प्राणी येत होते त्या ठिकाणी येऊन थपकत होते, सगळे थांबलेले होते. जे रानात कामाला गेलेले होते सगळेजण यायचे आणि त्या ठिकाणी येऊन थांबायचे. जे आनंदामध्ये निघालेले होते ते येऊन त्या ठिकाणी शिवावर जी मुलगी पडलेली होती तिच्या जवळ थांबायचे. सगळा परिसर जो आनंदाने भरलेला होता तो दुःखामध्ये बदलून गेला. कोणीतरी त्यांच्यामध्ये म्हटलं कमीत कमी तिच्या जवळ जा, तिला काय झालं ते तर बघा. एक जणाने धीर केला आणि तिला असं उठवण्याचा प्रयत्न केला. उठून ती अशी पडली आणि तो पक्षी तिच्या छातीवर बसला आणि म्हटला, जुहू जुहू जुहू, जाऊ का. 1-2-4 वेळेला तो म्हटला आणि पंख त्याने पसरले आणि भुरकन उडून गेले. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं ही रक्तस्रावी स्त्री कानावरती ज्या पडलेली की येशूच्या जवळ जायचंय, येशूच्या जवळ जाऊन त्याला सांगायचंय, त्याला माझा रोग सांगायचा आणि ती जवळ चालली होती, परंतु गर्दी त्या ठिकाणी आलेली होती. विचार मनामध्ये तिच्या अनेक चाललेली होती की आता ह्या गर्दीतून या पुरुषांमधून वाट कशी काढायची. पण मनामध्ये तिने निश्चय केलेला होता, नाही आज मला बरं व्हायचंय, आज मला येशूला भेटायचंय, आज मला येशूला सांगायचंय. आणि मग गर्दी ती सारायला लागली. तिचं लक्ष त्या गर्दीकडे नव्हतं. गर्दी तिला अडवल याच्याकडे तिचं लक्ष नव्हतं. ती गर्दीला सारून पुढे चाललेली होती. तिला येशूच्या जवळ जायचं होतं, तिला येशूला सांगायचं होतं, तिला येशूला रोग सांगायचा होता, कारण येशू तिला बरं करणार. तिचा विश्वास जसं ती त्या पुरुषांना बाजूला सारत होती तसा तिचा विश्वास बळकट होत चाललेला होता, भक्कम होत चाललेला होता येशूवरचा. कारण त्यांची सगळी नजर आता गर्दीकडे नव्हती, त्या येशूकडे होती. जवळ गेली. कदाचित एखादा माणूस पुढे असणार आहे. मनामध्ये विचार आला, या पुरुषामध्ये माझा आजार सांगायचं तरी कसा. क्षणभर तो विचार मनामध्ये आला आणि तिने लगेच विचार केला
आणि झटकन तिने पुढे हात केला, वस्त्राला स्पर्श केला आणि पाहते तो काय, तिला जाणवू लागलं, तिला जाणवलं की मी बरी झालेले आहे. येशू म्हणायला लागला की माझ्यातून शक्ती निघाली. शिष्य त्याच्याकडे बघायला लागले, म्हणायला लागले बघून म्हणायला लागले, येशू ख्रिस्त आता हे गर्दीमध्ये प्रत्येकाचा स्पर्श तुला होत राहिलेला आहे. परंतु येशू ख्रिस्ताने जाणलेलं होतं, कुणीतरी मला माझ्याजवळ आलेलं होतं, मला ते सांगत होते, जरी माझ्या वस्त्राला शिवले तरी मला ते सांगत होतं की मला येशू बरं. बऱ्याचदा आपण जरी ख्रिस्ती असलो, आपली परिस्थिती अशी आहे, ज्यावेळेला त्या नावेमध्ये येशू ख्रिस्त होता, शिष्य त्याच्याबरोबर होते, वादळ सुटलं आणि सगळे ओरडायला लागले. येशू मस्त झोपलेला होता त्या ठिकाणी. आणि सरते शेवटी ज्यावेळेला ते वादळ वाढलं, लाटा वाढल्या, बुडायला लागले, त्यावेळेला येशूला कोणीतरी उठवलं आणि येशूला उठवलं, म्हटलं अरे आपण मरायला लागलोय, तू झोपलायस काय? तीच परिस्थिती नेमकी आपल्या घरामध्ये होती. आपल्याला माहिती आहे येशू बरं करतोय, पण कधी कधी आपल्याला वाटतं माझा पैसा मला बरं करील, तीच परिस्थिती आपल्या घरामध्ये कधी कधी वाटतं की माझा डॉक्टर मला बरं करणार आहे. तीच परिस्थिती आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटतं की हा संकटामध्ये मधून मी सही सलामत सुटणार आहे. परंतु ध्यानात ठेवा, ज्या येशूचे आपण भक्त आहेत किंवा ज्या येशूचं नाव आपल्या मुखावर आहे, त्याला आपण कदापि आवाज देत नाही. ही चूक आपली. कधी पैसा अडवा येतो, कधी आपला घर वाढवा येतो, कधी जगाच्या सांगण्यावरून आपण इकडे जातोय, कधी जगाच्या सांगण्यावरून तिकडे जातोय. पण जर विचार केला, आपण मनापासून जर विचार केला, आपण जरी ख्रिस्ती असलो, आपण त्याच्याकडे लवकर जात नाही. आपला जो विश्वास पाहिजे, रक्तस्रावीचा जो विश्वास होता, भक्कम विश्वास होता, तसा विश्वास आपला झाला पाहिजे. तो भक्कम विश्वास, आणि तो भक्कम विश्वास आपल्यामध्ये असला तर येशू आपल्याला स्पर्श करून बरं केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गर्दीला घाबरू नका, गर्दीला बाजूला सरा आणि त्या येशूच्या पुढे जा. आणि प्रत्येक वेळेला ही येशूच्या पुढेची गर्दी होती, ती बाईची मागत चालली होती आणि गर्दीतून वाटा काढत होती. तसंच आपल्या जीवनामध्ये आपला संसार, आपले स्वार्थ, आपले लोभ, आपले आकर्षण, ह्या सगळ्या गोष्टीमुळं आपण येशूला भेटत नाही, येशूच्या आपण जवळ जा. कारण आपला मोह आपण टाळत नाही, आपला लोभ आपण टाळत नाही. म्हणजे प्रत्येक जी देवाच्या विरोधातली गोष्ट आहे ती आपण टाळत नाही. जोपर्यंत आपण टाळत नाही तोपर्यंत आपण येशूच्या पुढं पोहोचत. आज तो विचार करायचा, जर माझा स्वार्थ येशूपासून मला दूर ठेवतो, जर माझा मोह येशूपासून मला दूर ठेवतोय, जर माझं सौंदर्य येशूपासून मला दूर ठेवतोय, जर माझा पैसा येशूपासून मला दूर ठेवतोय, तर ती गर्दी माझ्या काहीच कामाची नाही. कारण येशू शिवाय काहीच नाही. फक्त येशूच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला शांती, आनंद, समाधान देऊ शकतो. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रार्थना करूया या वेळेला. प्रेमपित्या पवित्र परमेश्वरा, सृष्टीच्या निर्माण करता बाप्पा, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव, वाजवणी, शास्त्र असो. आणि पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ तू बोलवलेस बाप्पा, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. माझ्या राजा, ही ऑनलाईन भक्ती बाप्पा तू मान्य केलीस बाप्पा. छोटासा संदेश बाप्पा जो तुझ्या वचनातून आलेला बाप्पा, तू सादर करण्याची संधी दिलीस बाप्पा. मला तू ज्ञान दिलेस, मला तू बुद्धी दिलीस बाप्पा, त्याबद्दल तुला धन्यवाद. हे माझ्या राजा, हे तुमच्या अनेक गोष्टींनी बाप्पा आमच्या पुढे गर्दी केलेली, आमच्या संसाराने, आमच्या पैशा अडक्याने, आमच्या आकर्षणाने, आमच्या मोहाने आमच्या पुढे गर्दी केली.
जोपर्यंत त्याला आम्ही बाजूला सारत नाही तोपर्यंत प्रभूच्या पुढे आम्ही जात नाही. हे राजपुरुष बाप्पा, म्हणूनच बाप्पा याच्या वाईफळ गोष्टी आहेत बाप्पा, या आमच्यापासून दूर कर बाप्पा. आम्हाला तुला भेटायचंय माझ्याशी, आणि आम्हाला ते बाजूला सारण्यासाठी बाप्पा चांगलं मन, चांगली बुद्धी तू आमच्या ठेव. येशू प्रिय बाप्पा, आज मी प्रार्थना करतो माझ्या राजा, ज्या रोगाने बाप्पा सगळ्या जगाला त्रासलेला आहे, आणि त्रासलोय म्हणून बाप्पा मी तुझा धावा करतोय. हे नासृषी बाप्पा, आज मी पूर्ण अंतःकरणाने बाप्पा तुझकडे विनंती करतोय बाप्पा. हे नासृषी बाप्पा, या त्रासाला बाप्पा, या रोगाला बाप्पा आमच्यापासून दूर कर. जे तुझे आहेत बाप्पा, तुझं वचन आहे, तुमच्या डोक्याच्या केसाचा देखील नाश होणार नाही. होय नासृषी बाप्पा, करो बाप्पा, जी तुझी लेकरं, जे तुझा धावा करतायत बाप्पा, त्या प्रत्येकाला तुझं संरक्षण कर. या मोठ्या संकटातून प्रत्येकाला बाहेर काढ. ज्या दुःखात आहेत, ज्या आजारात आहेत बाप्पा, जे संकटात आहेत, त्यांचे आजार, दुःख, त्रास, संकट बाप्पा तू निवार माझा. आज माझ्या राजा अनिल सरांसाठी प्रार्थना करतो बाप्पा, त्यांना तू स्पर्श कर बाप्पा, त्यांना तू आरोग्य दे. देवदाससाठी प्रार्थना कर बाप्पा, त्याला तू स्पर्श कर बाप्पा, तू आरोग्य दे बाप्पा. हे माझ्या राजा, हे प्रभू देवा कर बाप्पा, आज जे आजारात असतील बाप्पा, त्यांच्या पर्यंत तुझा बाप्पा तू स्पर्श कर, तू बरे कर, आणि माझ्या राजा घडू दे तुझ्या नामाचा जय. जे कोरोना योद्धे आहेत माझ्या राजा, जे सेवा करतायत बाप्पा, न डगमगता, न घाबरतायत बाप्पा, हे नासृषी बाप्पा, त्या प्रत्येकाचं संरक्षण व्हावं बाप्पा, असंच होतं. आज माझ्या राजा, जो मी या ठिकाणी प्रार्थना करतोय बाप्पा, त्या माझाही बाप्पा विश्वास डळमळीत होऊ नकोस. आमच्यातलं भय, भीती बाप्पा तू काढून टाक बाप्पा. जोमाने तुझं कार्य घडून येण्यासाठी बाप्पा, हे माझ्या राजा, मला लागणार प्रत्येक सहाय्य तू करू बाप्पा, सामर्थ्य करू बाप्पा, आणि घडू दे तुझ्या नामाचा जय. आज दीपक सरी प्रार्थना करतो बाप्पा, कॅन्सरने त्रस्त असताना त्याला तू स्पर्श केलायस बाप्पा, आरोग्य देत राहिलायस बाप्पा, तुला धन्यवाद माझ्या. आज माझ्या राजा, मंडळीतील जे कोणी आजारात असतील, दुःखात असतील, त्रासात असतील, त्यांचे आजार, दुःख, त्रास, संकट बाप्पा धन्यवाद, आणि घडू दे तुझ्या नामाचा जय. आजची प्रार्थना तू ऐकलीस, विनंती मान्य केलीस, आभार तुझे मानतो. येथून पुढची संपूर्ण वेळ काळ मी तुझ्या हातात सोडविला. येशू तुझ्या प्रिय आणि गोड नावाला मागून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील नाम, तुझे नाम पवित्र मानले, तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकराला मास दे, आणि जसे आम्ही आता म्यास सोडले आहे तसेच तुमचे मास सोड, आणि मास तरी तर मास पेटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्याने करतो ही सर्व काळ तुझीच. आमेन. सलाम.